हॅलो, सगळ्यांना नमस्कार. सगळ्या माझ्या कुटुंबियांचं मी अगदी हृदयापासून स्वागत करते. सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश. महाअवतार बाबाजी, पितामहा, पत्रीजी, आपल्या सगळ्यांचे हायेस्ट सेल्फ, सगळ्यांचे सद्गुरू, पूर्वज, एंजल्स, आर्क एंजल्स, सगळ्या दिव्य शक्ती आपल्यासोबत असलेल्या त्या सगळ्यांना मी खूप खूप प्रणाम करते, स्वागत करते. सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू. आपल्या ग्रुपमधली एक मास्टर, जिचा मला मगाशी मेसेज आला होता, तर खरं तर तिने मांडलेला विषय थोडासा महत्वाचा आहे म्हणून त्या विषयावर बोलते. आता सध्या थोडी तिच्या घरामध्ये, तिच्या तब्येतीमध्ये थोडी अडचण आहे. त्यामुळे कुठेतरी मन थोडंसं निराश आहे. राईट? तर असं हे होणं अगदी साहजिक आहे. आणि यावेळेस तिने मला एक प्रश्न विचारला, की आपण म्हणतो आपण सगळेजण देवाच्या प्रतिमेत निर्माण झालोय ईश्वराच्या. मग ईश्वर आपल्याला दुःख का देतो? का असं होतंय, की मी इतके प्रयत्न करतीये, अफर्मेशन्स लिहितीये, सगळं आहे, पण बदल होत नाहीये आयुष्यात, शरीराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. हा प्रश्न अगदी नॉर्मल आहे आणि साहजिक आहे, राईट? आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कधी ना कधीतरी हा प्रश्न येऊन गेलाय किंवा आत्ता सुद्धा असेल हा प्रश्न, जो आपण अमान्य करू शकत नाही. आणि ह्याचीच उत्तरं मिळवण्यासाठी आपण कुठेतरी अनेक आपल्या जशा गोष्टी करतो त्यासोबतच आपण ध्यानाला लागलोय. हा तर जसं तिच्याकडून हा प्रश्न आला, तर पहिली तर गोष्ट मी तिला एक विचारलं, की तुला असं का वाटतं, की ईश्वर तुला दुःख देतोय? अजून असं इथं कोणी आहे, की ज्यांना असं वाटतं, की माझ्या आयुष्यात असलेले दुःख, त्रास हा कुठला तरी देव मला बसलाय वर कुठेतरी, आकाशाच्या वर, आभाळाच्या वर, आणि तो तिथून मला शिक्षा देतो. असं कुणाचं अजून मनामध्ये असेल, तर अगदी बिनधास्तपणे सांगा. त्याच्यात काही चूक नाहीये, की आपल्याला असं वाटणं. कारण मी पण त्या स्टेजमधून गेलेली आहे, की जिथं मी माझ्या आयुष्यातले असलेले प्रॉब्लेम्स, त्रास, हे कुठला तरी देव आहे आणि त्याच्यामुळे घडतंय. आणि हे मला कोणी सांगितलं, की हे आपल्याला जे होणारा त्रास आहे ना, तो देव देतो. तू त्याला प्रार्थना कर, ईश्वर असतो, भगवंत असतो, जो तुला त्रास देतोय. हे कोणी सांगितलं मला? नोबडी हॅज सीन. कोणी बघितलं नाहीये, की कुणीतरी वर छडी घेऊन, "हा चला आता हिच्या डोक्यावर मारू आपण आणि हिला त्रास द्यायला सुरुवात करू." कुणी डोळ्यांनी बघितलंय असं? आपण कधी बघितलंय? आपण ईश्वर बघितलाय? आपण ईश्वर नाही बघितलाय. आपण कधी डोळ्यांनी बघितलं नाहीये, कानांनी ऐकलं नाहीये, की ईश्वर आपल्या कानात येऊन सांगतोय, "हे जे काही कर्म केलंयस ना, ह्याचं दुःख तुला ह्या-ह्या वर्षापर्यंत भोगायला मिळणार आहे." असं इथं कुणी असेल किंवा स्वप्नात जरी बघितलं असेल आपण ना, तर खरंच सांगा. आपल्याला जे सांगितलं गेलं ना लहानपणापासून, की देव आहे आणि तो शिक्षा करतो, देव बाप्पा नीट वाग. हेच आपण ऐकलंय, राइट? आणि ही भीती आहे एक प्रकारची. हे बोलणं फार गरजेचं आहे. जेव्हा तिने हा मला प्रश्न विचारला, मी तिला तेच म्हणले, "मी एवढ्या माझ्या सत्रांमध्ये हेच सांगत आले. पण ह्याचा अर्थ असा नाही, की मी सांगितलं ते तू मान्य केलं, तू विचारलं ते बरं झालं." कारण ही एक खूप सुंदर आज मी एक ऐकलं, ते म्हणजे पॉवर, शक्ती ह्याच्यावर हं. तर जेव्हा मी युनिफाईड सुरू करत होते किंवा त्याच्या आधी सुद्धा, तेव्हा असं कुठेतरी मनामध्ये होतं, प्रामाणिकपणे सांगते, की जे मी सांगतेय ना, की ईश्वर आपल्या आत आहे किंवा ह्या गोष्टी सगळ्यांना पटायला पाहिजेत. पटल्याच पाहिजेत सगळ्यांना. म्हणजे असं एक कुठेतरी एक तीव्र इच्छा होती माझ्यामध्ये, इंटेन्स फिलिंग होती, की हे जे सत्य मी जाणून माझं आयुष्य ज्याप्रमाणे जगतेय, परफेक्ट नाहीये माझं आयुष्य, हॉनेस्टली. अजूनही अनेक असे विचार आहेत, ज्या विचारांना मला त्याच्यामध्ये सुधारण्याची गरज आहे, हे मलाही माहितीये. पण बऱ्याचशा विचारांपासून मी मुक्त झाले, ज्याच्यामध्ये मी आधी खूप साखळदंडामध्ये बांधल्यासारखं असं होत होतं. पण जेव्हा नवीन विचार माझ्या आयुष्यात सुरू झाले, तेव्हा आयुष्य अनेक पटीने बदललेलं मी बघतेय. आणि हे केवळ माझंच नाही बोलत आहे मी तुम्हाला, म्हणजे अनेकांचं बघतीये हे. तर ही जी गोष्ट आहे ना, की आपल्या ध्यान कुटुंबियांनी सुद्धा हे ह्याप्रमाणे विचार आपले आत्मसात केले पाहिजेत, बदल केले पाहिजेत. तर ह्यावरून सुद्धा मला कुठेतरी एक समजली गोष्ट, की असं आपण जसं आपण म्हणतो ना, कुणाचे विचार नाही बदलू शकत. तसं प्रत्येकाला हे मला माहिती आहे, की प्रत्येकाला एक थोडा वेळ लागतो. पण आपल्याला केवळ ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, लहानपणापासून त्या कुणीतरी सांगितल्यात. आपण फील केलंय का?
आपण जेव्हा त्या गोष्टी फील करतो, आपला विश्वास जास्त बसतो. मला जेव्हा दिसते, की जेव्हा मी स्वामींना प्रार्थना करते आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, तेव्हा माझा स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ होतो. असं होतं, की स्वामीच माझ्यासाठी सगळं आहे, राइट? तर ते जसं आहे ना, तसंच अगदी म्हणजे जशी पॉझिटिव्ह बाजू आहे, सकारात्मक, तशीच माझ्या आयुष्यात येणारी दुःख स्वामींमुळे येतायत. असं असं म्हणतो का आपण, की स्वामी तुम्ही माझ्या आयुष्यात का दुःख देताय? त्यावेळी कदाचित म्हणत नसू, पण नंतर आपल्या डोक्यात येतं, की का स्वामी माझी एवढी परीक्षा बघताय? कशामुळं? कारण आपल्याला असं वाटतं माझ्या आयुष्यात येणारी सुख आणि दुःख हे सगळं स्वामी घडवून आणतात. आणि हे सत्य तुम्ही ऍक्सेप्ट कराल तितकं लवकर सोपं जाईल या गोष्टी म्हणायला. की कधीच अ, आपण कुणी बघितलं नाहीये डोळ्यांनी, की ईश्वर असा कधी आपल्याला दुःख देत बसलाय. केवळ सांगितल्यामुळं, की भीती घातल्यामुळं, की असं करू नको देव बाप्पा त्याची शिक्षा देईल, देव तिथं आहे, हे आहे, ते आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण मान्य करतो. पण हे दुःख जोपर्यंत मी समजते, की दुःख बाहेरून कुठून माझ्याकडे येतंय किंवा कुणीतरी मला देत आहे, तोपर्यंत आपल्या आयुष्यात बदल घडत नाही. आणि हेही, की त्याच्यासोबत, की माझं सुख देणारा सुद्धा एक जण बसलाय. हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही, की सोल एक आत्मा कसा हे सगळं प्लॅन करून येतो, कशा गोष्टी रचून येतो आणि कसा हा जे भगवद्गीतेमध्ये सांगितलंय सगळं, त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडतात. हे आपल्याला समजायला कदाचित उशीर होतो. पण केवळ 2-3 महिन्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर पुन्हा जर आपण असं म्हणू, की ईश्वर का दुःख देतोय? तर आपण आपल्या आयुष्यातलं दुःख अजून वाढवतोय. अजून खूप वर्ष जातील मग हे सगळं आपल्याला आपण काय करू पुन्हा ईश्वरच दुःख देतोय, ईश्वरच सुख देतोय. पुन्हा आपण पोथी वाचायला सुरुवात करू, खूप श्रद्धेने करायला लागू. पण आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स थांबत नाहीत. मग पुन्हा आपण त्याच प्रश्नावर, की असं का? मी इतकी उपासना करते, मी इतकं नामस्मरण करते, पोथी करते, देवदर्शनं माझी सगळं चालू आहे. जे ईश्वरासाठी सगळं करायचं असतं या समाजामध्ये, आपल्या घरामध्ये, ते आपण सगळं करतो. आणि ते करूनही मग आपल्या आयुष्यात जर प्रॉब्लेम असतील, तर मग आपण पुन्हा त्याच देवतेला दोष द्यायला लागतो, की ज्याच्यासाठी आपण इतके फिरलो, इतकी देवदर्शनं केली, इतकी उपास-तपास केले, पोथी केले. हे योग्य आहे का? याचा विचार करा, की त्याच देवाला आपण दोष देतोय का? कारण कुणाला तरी आपण जबाबदारी देऊन ठेवली आहे बाहेर, की माझा सगळा संसार, माझं सगळ्या कर्म, जे माझे भोग आहेत, ते सगळे मी तुला देते आणि ते नीट करणं आता तुझ्या हातात आहे. आणि जेव्हा ते होत नाही, तेव्हा आपण त्या माणसाला पकडतो. माणूस पकडल्याप्रमाणे देवाला पकडतो आणि सगळा दोष त्या देवावर टाकतो. ह्या गोष्टीचा विचार करा जरा खोलवर, की जर असं असलं असतं, की खरोखर ईश्वर असला आणि त्यांनी तुम्हाला दुःख द्यायला सुरू केली असती, तर जी लोकं ईश्वराचं खूप करतायत, दिवस-रात्र देवळात बसून आहे, दिवस-रात्र नामस्मरण, पोथी, उपासना इतकी चालू आहे, की म्हणजे तर ह्या लोकांच्या आयुष्यात इतकं सुद्धा दुःख नको होतं. 100% स्मूथ लाईफ आपण ज्याला म्हणतो ना, एकदम सुंदर, एकही काटा नाही त्याच्यामध्ये. फुलांप्रमाणे आयुष्य पाहिजे होतं. त्या व्यक्तींचं, त्या माणसांचं, जी आपण आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोकं बघतो. पण त्या सगळ्या लोकांच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्रास आहे. म्हणजे केवळ आणि केवळ तुम्ही ती जबाबदारी किंवा ती शक्ती तुमच्या बाहेर नाही बघितली पाहिजे. त्या शक्ती तुमच्या आत आहेत. फक्त त्याला जागृतीचं काम आपण करत आहोत. ह्या ध्यान मार्गातून, साधना मार्गातून. आपल्याकडे काहीतरी प्रश्न आलेत. आपण ते प्रश्न बघू आधी. आपल्याला जेव्हा खूप एकटं वाटतं, तेव्हा असे फिलिंग येतात. अ, लादताना कोणी कौतुक करत नाही, तेव्हा असं वाटतं. पण जेव्हा भरलेले आकाश कोसळून मोकळं होतं, तेव्हा परत लढण्याची नवी उमेद येते आणि सगळं व्यवस्थित सुरू होतं. सो धिस इज लाईफ, धिस इज नॉर्मल. हे तुमच्या आमच्या बाबतीत नाही, अनेकांच्या बाबतीत असं घडतंय आणि आपण किती दिवस त्या अपेक्षा करतो आणि किती दिवस आपण स्वतःवर अन्याय होत आहे, ज्याला आपण व्हिक्टिम म्हणतो. तर हीच तर आहे आत्मशक्ती, जे आपण इतके दिवस झाले बोलत आलोय. हीच तर आहे आणि जसं-जसं आता युनिफाईडमध्ये आपण पुढे जाऊ, ह्याच गोष्टी शिकायला आपल्याला मिळतील. मी असं कुठेच म्हणत नाही, की तुम्ही चुकीचे आहात किंवा कुणाच्या मनात हा विचार येणं चुकीचं आहे म्हणत नाही, कारण मी ह्या फेजमधनं गेलीये. माझं सगळं करून झालं. पण ज्या दिवशी मला समजल्या ह्या गोष्टी, की एक स्टेज आयुष्यातली अशी येते, की जेव्हा तुम्ही अ, सगळे प्रश्न विचारून संपतात आपल्याकडचे, की असं का?
कुणाला तरी दोष देणं संपतं आपलं आणि तिथं आपण रडतो, पडतो, निराश होतो, सगळं होतं आपल्या आयुष्यामध्ये. पण त्यानंतर काय? पुढे काय? मी यासाठी तर माझा जन्म नाही, की मी केवळ रडत पडत निराशेत माझं आयुष्य घालवावं. जर मी ईश्वराच्या प्रतिमेत बनली, हाच प्रश्न आहे. म्हणूनच आज मी त्या मास्टर जिने मला विचारले ना, तिचे खूप आभार मानायचे. कारण हेच प्रश्न आहेत जे आपल्याला आतून सगळं रिलीज करायला लावतात. केवळ विपुला म्हणतीये, बाबाजी म्हणतायत, मावतर बाबाजी किंवा कोणी स्वामी समर्थ म्हणतात, गजानन महाराज म्हणतात, म्हणून मी विश्वास नाही ठेवणार ह्या गोष्टींवर. मला आतमध्ये पटलं पाहिजे मनाला. म्हणून मी 2 दिवस झाले एवढा वेळ घेतला तुमच्याबरोबर, की तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे. की जो माणूस जेलमध्ये कैदी म्हणून आयुष्य जगून बाहेर आलाय, त्याला पण आपण म्हणतो तू ईश्वराच्या प्रतिमेत बनलाय. आणि जो माणूस इतका प्रामाणिकपणे, की त्याच्या शर्टवर इतका पण डाग नाही, आयुष्यामध्ये त्यांनी कसलंही वाईट कृत्य केलं नाही, बडीशेप सोडली तर तो माणूस काहीही खात नाही, इतका सज्जन माणूस, इतकं व्यवस्थित जगणारा, नाकापुढे सरळ मार्ग पकडलेला, त्यालाही आपण म्हणतो की तू ईश्वराच्या प्रतिमेत बनला. ही 2 लोक ज्यांना आपण असं म्हटलेलं आहे की तुम्ही जेलमधून आत्ताच एवढी मोठी तुमची पूर्ण करून आला आहात, अनेक गुन्हे त्या माणसाकडनं घेतले, त्यालाही आपण त्याच तराजूमध्ये उभं केलं आणि चांगल्या माणसालाही तिथंच उभं केलं, तर मग फरक काय राहिला कर्माचा? हाच प्रश्न आहे ना. हा प्रश्न माझ्या मनात जेव्हा मी वाचत होते तेव्हा येत होता. आणि त्यावरूनच मला समजलं की हे आत्मज्ञान सोपं नाहीये. याला आपण संसारामध्ये नाही बघायचं. हे संसाराच्या वर आहे. म्हणून आपली 3 चक्र जी खाली आपण उल्लेख करतो, हे समजून घेणं गरजेचं आहे. ह्या ज्या सगळ्या आध्यात्मिक संस्था आहेत, तिथं का बरं सगळी लोक नाही जात? कारण लोकांना ते संसारात राहून त्याच्याकडे बघणं फार अवघड आहे. म्हणून तर वैराग्य घ्यायचे लोक, संन्यास घ्यायचे, वैरागी व्हायचे आणि मग जाऊन हे सगळं आत्मज्ञान घ्यायचे. कारण तुम्ही संसारात बसून, सगळ्या प्रॉब्लेम्सच्या मध्ये बसून त्याच्याकडे बघायला लागलात, ते शिकायला लागलात, तर आपल्या मनाला पटत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला डिटॅच होणं, वैराग्य घेणं हेच गरजेचं आहे. जे मी माझ्या आयुष्यात करू शकले थँकफुली, आणि ध्यानातली अनेक मास्टर करतात, ज्यांना हे समजलं. आपल्यापैकी पण अनेकांना हे समजलंय. काही पटींनी पटतात गोष्टी, पण काही गोष्टी पटत नाहीत. कारण जो तो त्या त्या सिच्युएशन नुसार प्रॉब्लेम मध्ये बसून या गोष्टींचा विचार करतो. आणि संसारात बसून जर आपण अशी गोष्टी करायला लागलो, द्वैतामध्ये बसलोय, जिथं सगळं चांगलं वाईट या दृष्टीनेच बघितलं जातं, तिथं बसून जर आपण हे बोलायला लागलो की सगळ्या शक्ती माझ्या आत आहेत, आत्मशक्ती आत आहे, हे तर आपल्याला नाही पटत या गोष्टी. प्रॅक्टिकली मी सांगते. पण कुठेतरी या मार्गावर चालून बघायला हरकत नाहीये. एकदा सुरू केलं आणि खरोखर विश्वासाने आपण त्या गोष्टी, कारण किती दिवस आपण ईश्वराला, बाहेर कुणीतरी असं आहे की जो माझं दुःख आणि सुख हातात घेतलंय ज्यांनी, त्याच्या हातात पूर्ण पॉवर आहे, हे तुम्ही विचार केला तर तीच तुमची रियालिटी बनते. हे मात्र सत्य आहे. ज्याला आपण आता युट्यूबवर बघून अफर्मेशन्स करतो, आपण मॅनिफेस्टेशन हे सगळं करतो, पण तेच हे पुस्तकात सांगितलंय की तुम्ही संसाराच्या नाही तर आत्म्याच्या दृष्टीने बघायला सुरुवात करा. की मी जर ईश्वराच्या प्रतिमेत आहे, तर माझं सुख सुख आणि माझं दुःख, ह्या दोन्ही गोष्टींची जबाबदारी माझ्यावर आहे. ती जबाबदारी आपण घ्यायला शिकायची, की असं बाहेर कोणी नाहीये जो मला सुखी करेल आणि मला दुःखी करेल. नाही. हे सगळे सोल स्वतः प्लॅन करून येतात, हे जे आपण इतके दिवस ऐकत होतो ते ह्यासाठीच, की असं बाहेर कुणाकडेही शक्ती नाहीये की जो माझं आयुष्य चालवेल. हा, एक शक्ती आहे, पण आपण को क्रिएटर आहोत, सहनिर्माता, हे बाबाजी ह्याच्यात आपल्याला सांगतात. आणि अनेक पुस्तकांमध्ये जिथं आत्मज्ञान दिलं जातं, ते सांगितलं जातं, भगवद्गीतेमध्ये असेल, तिथं पण ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कुठेही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले नाही, तुझ्या घरची लोक आहेत, तू सोड आणि तू मरण पत्कर. त्याच्यासाठीच गीता लिहिली गेली आणि अनेक ज्ञान दिलं गेलं तिथं अर्जुनाला. तर हे आपल्या धर्माचा सुद्धा जो बेस म्हणतो ना, फाउंडेशन, तोच आहे भगवद्गीता. त्याच्यावरच लिहिली गेली की जिथं तुमच्या सुरक्षेची वेळ येते तिथं मागं पुढे बघू नका. तो तुमचा धर्म आहे की तुम्ही पहिलं स्वतःचं रक्षण करायचं. या गोष्टी आपल्या ह्याच्यात सांगितलेल्या आहेत. त्यामुळं हे प्रॅक्टिकल आपल्या आयुष्यात, संसारात राहून सुद्धा आपण या गोष्टी समजून घेऊ शकतो. पण एक महत्वाची गोष्ट आहे की माझं शरीराची भूक, माझी नाती खराब असतील, माझा पैशाचा प्रॉब्लेम असेल किंवा अजून कुठलेही जे आपल्या आयुष्यात येणारे खराब हे जे काही त्रास आहेत, ह्यासाठी जे आपण बाहेर ईश्वर कुणीतरी आहे, मी त्याची पोथी वाचते, मी त्याचे इतके उपवास केले, पण मला त्याचं फळ मिळालं नाही, हे कशावरून की तो आपलं सुख पण तोच देतो आणि दुःख पण देतो. हे कुठं आपण वाचलंय का, लिहिलंय का, ऐकलंय? हे सगळे आपले, हे सोडून द्या आपल्याला सांगितलेल्या गोष्टी. आपण कधी अनुभव घेतला की माझ्या बाहेर अशी कोणी व्यक्ती आहे
आपल्या मनामध्ये जर भीतीचे विचार आहेत आणि त्या विचारांनी जर आपण कुठलं कार्य सुरू केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला कसा मिळणार आहे? भीतीच्याच रूपाने मिळणार आहे. आपलं कुठलंही कार्य सुरू करताना विचार करायचे, की माझ्या आतून खोलवर, वरवर नाही. कारण आपण वर स्वतःला कन्व्हिन्स करण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी वर बऱ्याच गोष्टी बोलतो. नाही, नाही, मी आता एकदम हे पण खोलवर, पोटामध्ये ती भीती असते. तर हे खरं रूप आपल्याला बघा, बघा, बघा. ही खरी तुमची चाचणी आहे, परीक्षा आहे, जी तुम्हालाच कळणार आहे. मी जरी बघायला गेले, अरे, भाग्यश्री बदलली बरं का आता. भाग्यश्रीचे विचार खूप आता असे हे झाले. पण भाग्यश्रीलाच माहिती की तिच्या मनात काय चाललंय खोलवर. ती किती घाबरलेली आहे, किती विश्वास ठेवतीये, कुठे आहे प्रवासामध्ये, हे तिलाच माहिती योग्य प्रमाणात. म्हणून हा प्रवास करताना सतत स्वतःचं चेक करायचं, की मी अजूनही मला काही गोष्टी पटत नाहीयेत, तर काय नाही पटत आहे? मला हे नाही पटत आहे, की माझ्या दुःखाची जबाबदारी माझी आहे. हे मला नाही पटत आहे. हे मान्य करा ना. बघा काय वाटतंय मला. मला अजूनही असं वाटतं, की तिथं ईश्वर आहे जो मला दुःख देतोय. हा विश्वास जर तुमचा असेल तर हरकत नाहीये. पण ते किमान मान्य तरी केलं पाहिजे आपण, की हो, तिथे एक देव आहे, जो कोणी आपण मानू. गणपती बाप्पांचा माझा समजा विश्वास आहे. गणपती बाप्पा आहेत जे मला दुःख देतायत. किमान ह्या विश्वासाला तरी पकडून ठेवा. मला असं म्हणायचंय. आणि मग त्याप्रमाणे विचार करायला लागा. मग तुम्ही बघा, तुम्ही प्रत्येक गोष्टीला गणपती बाप्पांना दोष देणार, की तुमच्यामुळं असं झालं. तुमच्यामुळे माझं शरीर नीट होत नाही. फील करा ही गोष्ट कशी वाटते आपल्या मनाला. त्यामुळं आपण कितीही देवाचं किंवा कुठल्याही गोष्टीचं आपण कितीही उपासना करू, आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट का मिळत नाही? याचं कारण आहे आपण आपल्या विचारांवरच बघत नाहीत आधी, की विचार. आणि हे कधी बघायला लागतो आपण जेव्हा आपल्याला समजते की शक्ती माझ्या आतमध्ये, तेव्हा जास्त फरक पडतो. इतक्या वेळ दिवस पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक करा हे म्हणणं सोपं आहे. पण जेव्हा मला समजायला लागतं की बाबा माझ्या विचारांचा परिणाम होतोय माझ्या आयुष्यावर, तेव्हा मात्र आपण जागे व्हायला लागतो कारण दिसती रियालिटी आपल्याला. So when you say surrender and trust the process, are we saying trust the God? No, we are not saying trust the God. We are saying की जे काही तुमच्या प्रोसेसमध्ये सुरू आहे, मला असं वाटतं की ना, आता एक काहीतरी काम करते मी, पण मला त्याचा रिझल्ट मिळत नाहीये. आणि मी त्या विचारांशी खूप अटॅच होऊन बसली. आणि मला असं वाटतं की 3 महिन्यात ती गोष्ट झाली पाहिजे. पण जेव्हा ते डेस्परेशन मी 3 महिने, 3 महिने, 3 महिन्यांनी का नाही होते, कधी होणार, कधी होणार, हा विचार करत बसते, तेव्हा मी कुठेतरी माझी एनर्जी जी आहे, त्या एका गोष्टीभोवती इतकी जास्त घट्ट धरून बसते. आणि ती जी ग्रिप आहे ना, ती थोडी लूज झाली पाहिजे. कारण जोपर्यंत माझी ग्रिप त्याच्यावर आहे, ह्याचा अर्थ असा आहे, की मला अजून कुठेतरी भीती आहे, की ते काम होईल किंवा नाही. तर समजून घ्या ह्याच्या मागे ना भीतीचा पार्ट खूप आहे, की तुम्ही किती त्या गोष्टीला धरता. एखाद्या गोष्टीला आपण गच्च कधी पकडतो? जेव्हा आपल्याला भीती असते, की ही गोष्ट माझ्या हातातनं निसटून जाऊ नये. ही भीती असते आपल्या हातात, आपल्या मनामध्ये डीप डीप सबकॉन्शियसमध्ये. बघा अशी कुठलीही गोष्ट बघा, ज्या गोष्टीला तुम्ही खूप जीवापाड जपता. सारखं-सारखं मनात रिपीट करता, हे व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, का? ते नाही होणार ह्याची भीती आहे. दिवसभरामध्ये एकदा जर तुम्ही ते वाक्य म्हणलात, की हे ऑलरेडी माझं काम झालेलं आहे. आणि जर तुम्ही 10 वेळा म्हणायला लागलात, तर जे 10 वेळा म्हणणं येतं ना, तर डेस्परेशन आणि ती भीती असते, की नाही झालं तर काय? किंवा मनात कुठेतरी काळजी, चिंता. तर आपल्याकडे ना व्हायब्रेशन्सचा खेळ आहे, मी अनेकदा सांगितलंय. तर हे जे व्हायब्रेशन्स आहेत ना आपले, काउंट असतो त्याचा. आणि ते समजतं, की जोपर्यंत तुम्ही पूर्ण रिलॅक्स होत नाहीत आणि पूर्ण सरेंडर म्हणजे काय? किंवा ट्रस्ट म्हणजे काय? की जे काही होत आहे, आता इथं गॉडला तू रेफर केलंय, पण मी म्हणेन, की जी कुठली शक्ती आहे, सुप्रीम क्रिएटर, इंटेलिजन्स, त्या शक्तीला आपण सरेंडर करतो. आणि हेच बाबाजींनी युनिफाईडमध्ये पुढे सांगितलंय. आपण जेव्हा मॅनिफेस्टेशनचा धडा येईल युनिफाईडमध्ये, त्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील, की आपण एकदा जे काही आपली इच्छा आहे ती बोलायची आणि म्हणायचं. शेवटी एक वाक्य घातलंय बाबाजींनी त्याच्यात, जितकं मला आठवतंय, कारण मी बरेच दिवस झाले तो धडा वाचला नाहीये. शेवटी बाबाजींनी त्याच्यात असं वाक्य दिलंय, ही माझी जी काही इच्छा आहे, ती मी सृष्टीच्या नियमांवर सोडते. आणि शेवटी बाबाजी तथास्तु असं एक शब्द टाकलेला आहे त्याच्यामध्ये.
तर ते सृष्टीच्या नियमांवर मी सोडते. हे शेवटचं वाक्य टाकण्यामागे काय कारण आहे? हे टाकण्यामागे हे कारण आहे की आपण त्याच्यापासून डिटॅच झालं पाहिजे. मी इच्छा केली आणि बाजूला झाले, मी त्याच्यात अडकून नाही बसले. जे श्रीकृष्णांनी सांगितलंय की तुम्ही त्याच्यापासून वासनेमध्ये, इच्छेमध्ये इतके नका अडकू. ती इच्छा पूर्ण होण्याच्या आधी जर मरण आलं एखाद्या माणसाला, तर तो इच्छा घेऊन पुढच्या संस्थेच्यामध्ये जाईल आणि त्या इच्छेमध्ये अडकून बसेल. कुणाचं नाही सांगू शकत. म्हणून हे सांगितले की तुम्ही इच्छा करा सृष्टीच्या नियमांवर, की वेळ कधी होणार, कसं होणार, हे सगळं तुझ्यावर सोडतो. होणार आहे का नाही हे पण तुझ्यावर सोडतो. हे म्हणतात सरेंडर आणि ट्रस्ट. होणार आहे की नाही मला माहित नाही. मी एखाद्या व्यक्तीच्या इतक्या प्रेमात आहे आणि माझी इच्छा की त्याच्यावर माझं लग्न झालं पाहिजे, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. आणि जर पुढे जाऊन समजा तुमच्या 2-3 पॉसिबिलिटी, की उशिरा लग्न होऊन व्यवस्थित संसार, किंवा लवकर लग्न होऊन लगेच डिवोर्स 2-3 महिन्यात. तर ह्या गोष्टी आपल्याला फ्री विल मध्ये येतात. ह्या गोष्टींना बंधन नाहीये. ह्या गोष्टी कधी घडू शकतात. पण मी जर तितकं त्याला होऊन असं झालं आणि माझा पुढे प्रवास जास्त त्रासदायक असेल, तर कदाचित ती गोष्ट लवकर घडत नाही. तर ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज, जो आपला सोल प्लॅन आहे, ह्या सगळ्यावर त्या गोष्टी डिपेंड असतात. पण यालाच आपण अफर्मेशन पण म्हणतो ना, की जी विश आहे ते फील करा, मग हे रिपीट करा करा ना. म्हणजे असं आहे का, की अफर्मेशन्स कशासाठी? अफर्मेशन्स ह्याच्यासाठी की माझे विचार बदलण्यासाठी. माझ्या मनामध्ये दिवसभर भीती आहे, मी भीतीमध्येच बसलेली आहे. तर आपण काय म्हणतो, मी दैवी सुरक्षित आहे, मी दैवी सुरक्षित आहे. हे आपण BR, जे आपण आता युनिफाईड मध्ये काम करतोय, ते काम आपण जर दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा निगेटिव्ह अफर्मेशन का वापरतो आपण, सकारात्मक वाक्य, जिथे जिथं मला दिवसभरामध्ये माझ्या कामावर परिणाम व्हायला लागलाय, घरातल्या माझ्या मानसिक आरोग्यावर ह्याचा परिणाम व्हायला लागलाय, की सतत माझ्या मनामध्ये निगेटिव्हच विचार. एक बाई समजा, एखादी एखादी आता आपल्याच ग्रुपमधली एक मुलगी, तिचं उदाहरण देते, जी अतिशय डिप्रेशन मध्ये होती, कारण तिला असं वाटतं की मला पुन्हा अपयश येईल कुठल्या तरी कामामध्ये. आता अशा मुलींनी जर दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार येतील, त्याला सामना कसा करायचा? तिथं सरेंडर आणि ट्रस्ट नाहीये. अफर्मेशन्स ह्या निगेटिव्ह विचारांसाठी आहेत. त्या गोष्टीसाठी नाही की तुमची विश कशी कम्प्लीट व्हायला पाहिजे किंवा तुमची इच्छा कशी पूर्ण व्हायला पाहिजे. इच्छापूर्तीसाठी अफर्मेशन्स तुम्ही ठराविक पद्धतीने वापरा आणि सोडून द्या. त्याच्यापासून डिटॅच व्हा, सरेंडर करा, ट्रस्ट करा. हे सगळा पार्ट तिथे आला. पण अफर्मेशन्स मेनली त्याचा जे हेतू आहे वापरण्याचा, तो ह्याच्यासाठी आहे, की जे काही आपली निगेटिव्ह विचारसरणी दिवसभर आपल्याला त्रास देणारी, त्याच्यावर उपाय आहे अफर्मेशन म्हणजे. की जेव्हा जेव्हा माझ्या मनात असं येतं की तू काहीच करू शकत नाहीयेस, तू फेल आहेस, त्यावेळी मी म्हणणार की मी दैवी संरक्षणात आहे, किंवा मी परिपूर्ण आहे. यश आणि अपयश ह्याच्या पलीकडे जाणं म्हणजे परिपूर्ण होणं. मी परिपूर्ण आहे, मी ऑलरेडी ईश्वराच्या प्रतिमेत. आता मी फक्त आपले अफर्मेशन्स म्हणते, किंवा माझ्या शरीरामध्ये जेव्हा मला हेल्थ सारखी सारखी त्रास देते, कुठेतरी गुडघ्याला काहीतरी दुखतंय, पण मला काहीतरी समजलं की इथं इथं काहीतरी झालंय, केवळ मी अफर्मेशन्स म्हणून त्या निगेटिव्ह, अरे उद्या चालता नाही आलं तर काय, उभं राहिली नाहीस तर काय, तू असंच होणार तुझं, तू अशीच राहणार का आयुष्यभर, हे विचार जेव्हा येतील तेव्हा आपण अफर्मेशन्स वापरायची. की आपण स्वतःला, मनाला, आपल्या सबकॉन्शियसला सांगतोय, आतपर्यंत जाऊ देतोय की मी पूर्णपणे निरोगी आहे. ठीक आहे. आणि आपलं जेव्हा एखादं गोल आहे, आपली एखादी इच्छा आहे, त्यावेळेस आपण सरेंडर आणि ट्रस्ट वापरतो. मी अनेक उदाहरण आपल्याच ग्रुपमधली मंजू मावशी आणि वैभवी बंकापूर, माझी मैत्रीण, त्यांनी दोघींनी हे उदाहरण खूप आधी दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल. त्या दोघींनी असं सांगितलं होतं की आमचा एक अनुभव आहे की जेव्हा आम्ही खूप इच्छा करायला लागतो तेव्हा ती इच्छा पूर्ण होत नाही, आणि जेव्हा आम्ही ती इच्छा विसरून जातो, आता जाऊ दे म्हणून, आणि काही दिवस निघून जातात, की अचानक ती इच्छा पूर्ण होते. डोक्यातही नसताना विसरून गेलेलं असतं. वैभवीने हा अनुभव मला पर्सनली फोन करून सांगितला होता आणि आपल्या ग्रुपवर पण सांगितला होता. अशा अनेक जण आहेत की ज्यांनी इच्छा केली त्यावेळेस ती इच्छा पूर्ण होत नाही, पण जेव्हा ते डिटॅच होतात त्याच्यापासून की आता जाऊ दे, जेव्हा व्हायचे होईल, त्यानंतर मात्र त्या इच्छा त्यांना पूर्ण झालेल्या 100% जाणवतात. कधी कधी होत पण नाही. सो ही आहे तुमची सरेंडर. म्हणजे काय, की तुम्ही आता इच्छा केली, त्याच्यापासून डिटॅच झाला. आणि हेच बाबाजींनी युनिफाईड मध्ये सांगितलंय, की तुम्ही जेव्हा म्हणता त्याला की मी ही इच्छा करतो आणि आता मी ही इच्छा सृष्टीच्या नियमांवर सोडतो. एकदा तुम्ही सोडली की ती कशी होईल, काय होईल, माझी ट्रिप होईल का नाही, हा विचार नाही. हे जसं आपण अनेकदा ती उदाहरणं घेतली. तर हा फरक समजून घ्या. अफर्मेशन्स ही आपल्याला आपल्या
सबकॉन्शियस हिलिंगसाठी मदत करत. एखादा माणूस खूप डिप्रेशन मधून बाहेर आलाय, संकटातून, नुकसानातून बाहेर आलाय, त्या माणसाला अफर्मेशन्स जादूसारखी मदत करतात. हे अनुभव तुम्ही पण घ्या, की दिवसभरामध्ये कधीही निगेटिव्ह विचार आला तर त्याला आपण एक एक काउंटर थॉट म्हणू शकतो. एक त्याला एक असा त्याला एक किल करणारा किंवा त्याला एक समजून सांगणारा थॉट, किल नाही म्हणू शकत, त्याला एक असा पूरक असा विचार आपण आपल्या मनामध्ये टाकू शकतो. जेव्हा जेव्हा आपल्याला येईल की एखादं कुठलं आहे की मी तर दैवी संरक्षणात आहे, माझ्यापर्यंत सगळ्या गोष्टी सहजपणे येतात, माझी सगळी कामं सहजपणे पार पडतात. जेव्हा जेव्हा मी काम करायला जाते मला वाईट अनुभव येतात की मला खूप कष्ट घ्यावे लागतात, एका एफर्टमध्ये होत नाही. अशा वेळी म्हणून बघा की माझं काम सहजपणे पार पडतं. सगळ्यात इझिली गोष्टी माझ्यापर्यंत येतात, हे जे आपण युट्यूबवर अफर्मेशन ऐकतो. तर हे काय की तुमच्या आतापर्यंतच्या आलेल्या अनुभवातनं आपली जी विचारसरणी अशी बनली आहे, त्याच्यासाठी अफर्मेशन म्हणजे सकारात्मक वाक्य आपल्याला मदत करतात. ती म्हणण्याने तुम्ही दिवसभरात कितीही वेळा रिपीट करा, ती म्हणण्याने तुमचं मन स्ट्रॉंगच होणार आहे. पण सरेंडर आणि ट्रस्ट ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्या इच्छापूर्तीवर काम करतात. फरक आहे ना, आपण दिवसभर तर इच्छा नाही हे करू म्हणजे आपल्याला इच्छा आपली एक असते की माझं हे काम व्हावं. त्याच्यासाठी सरेंडर आणि ट्रस्ट आहे. जर तुम्ही खूप वेळेत खूप महिने झाले एखाद्या इच्छेला धरून बसला असाल, हे व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्याच्यातनं डिटॅच होत नाही आणि सरेंडर करत नाही ना, की हे भगवंता माझी ही शुद्ध इच्छा आहे. जर ती माझ्या सर्वोच्च हिताची असेल तर ती होऊ दे, मी ते तुझ्यावर सोडते. म्हणून बघा तुम्ही, आणि मग 2-3 महिने जाऊ दे, पण त्याचा खरोखर प्रामाणिकपणे विचार नाही करायचा पुन्हा. तुम्ही त्याच्यापासून रिलॅक्स व्हा, डिटॅच व्हा. माझे स्वतःचे अनेक अनुभव आहेत, पैशाचे सुद्धा, नात्यांचे सुद्धा. माझ्यासारख्या करोडो लोकांचे अनुभव आहेत, की जेव्हा आपण त्याच्यापासून लांब जातो, सरेंडर करतो त्याला, सुप्रीम इंटेलिजन्सला, ट्रस्ट करतो, तेव्हा त्या गोष्टी होतात. हे जे मी सांगते ना, हे आपापल्या त्या त्या अम, परिस्थितीनुसार त्याला कुठे अप्लाय करायचं, हे पण आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये. तर एक हे लिहिलं होतं ना, लढताना कोणी कौतुक करत नाही तेव्हा असं वाटतं, पण जेव्हा भरलेलं आकाश कोसळून मोकळं होतं तेव्हा परत लढण्याचे हे हे ना, आता ह्याच्यावर खूप वेळा बोलून झाले खरं तर, पण हरकत नाहीये. बाबाजींच्या युनिफाईड मध्ये ह्यावर पण तुम्हाला उत्तर मिळत जाईल की कसं तुम्ही कारण ह्याच्यासाठी मेन समजून घेणं महत्वाचं आहे की सोल प्लॅन, सोल, जे मी अनेकदा सांगितले की ते पुस्तक वाचा, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी. कारण आपण कितीही दुसऱ्याला त्याच्यासाठी ब्लेम करत राहिलो किती, तर हे केवळ आपण स्वतःची एनर्जी खर्च करतोय, स्वतःला त्रास करून घेतोय. कारण त्याच्यात कुणीच काही करू शकत नाही, कारण आपले विचारच आपल्याला सगळा हे देतात की बघ, तुझं कौतुक नाही करत आहे, बघ तू कशाला त्यांची मदत करते, बघ तू किती पण केलं तर. हे सगळं आपले विचार आहेत, आपला अहंकार, ज्याला भगवद्गीतेमध्ये अहंकार म्हणले. अहंकार म्हणजे तो अहंकार नाही, हा अहंकार असा आहे की जो आपल्याला सेपरेशन, द्वैताची भावना निर्माण करतो की मी आणि समोरचा माणूस हे वेगळे आहोत. हे वेगळं करणारा अहंकार आहे, की आपण ईश्वरापासून वेगळे झालोयच मुळात त्या अहंकारामुळं, की मला माझं एक अनुभव घ्यायचा आहे तुझ्यापासून वेगळं घेऊन. हा अहंकारानेच आपण सगळेजण त्या मूळ तत्वातून, चेतनेतून सगळे वेगळे झालेलो. तर त्यामुळे त्या अहंकाराबद्दल मी बोलते. तर त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या बरोबर घडणार, आणि हेच आपल्याला इथे शिकायचंय. मला आत्ता विषय जो होता की थँक्यू, तुम्ही हे पण प्रश्न टाकले त्याच्यामध्ये, पण मूळ विषय असा होता की ज्यांना असं अजूनही असं वाटतं की माझं सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी बाहेर कुठल्या तरी ईश्वरावर आणि देवावर आहेत, त्यांनी ह्या गोष्टीचा जरूर विचार करा आणि मला सांगा की असं तुम्हाला का वाटतं. हा खूप विचार करण्यासारखा गोष्ट आहे, कारण हेच बाबाजींनी पहिल्या धड्यात समजून सांगितलंय की तुम्ही ईश्वरी प्रतिमेत बनला आहात, म्हणजे तुमचं सुख आणि दुःख हे सगळं तुमचंच आहे, असं त्यांना सांगायचं त्याच्यामध्ये. त्यामुळे ही जबाबदारी आपण आता घ्यायची त्या धड्यानुसार. म्हणून हे महत्वाचं होतं बोलणं आज मला. कारण हे जर मनात आपल्या असेल कोणाच्या की तिथं कोणीतरी बाहेरची शक्ती आहे जी माझ्या सगळ्या दुःखाचं कारणीभूत आहे, तर अजून थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्याला. कारण आपला मूळ जो आहे, इव्हन ध्यानाचा सुद्धा, फक्त युनिफाईडचा नाही, आपल्या ध्यानाचे साधनेची मूळ आत्मज्ञानाची जी सुरुवात आहे ती तिथून आहे. की असं कुणीही नाहीये बाहेर की जो आपल्याला काठी घेऊन बसलाय आणि दुःखाने मारणारे आणि सुखाने आनंद देणारे, हसवणारे, असं काही नाही. एव्हरीथिंग इज विदिन. सगळं आपल्या आत आहे, आपलेच विचार आहेत, आपलीच चेतना आहे, जी ही खेळ खेळवती. तर त्यामुळे जितकं आपण लवकर हे सत्य, कदाचित नाही पटणार तुम्हाला, पण हे सत्य आहे, अंतिम सत्य आहे हेच. तर हे आपण जितकं लवकर समजून घेऊ आपल्या आयुष्यामध्ये,
तितकी आपण त्या विक्टिम कॉन्शियसनेस मधून की माझ्यावर कुणीतरी दुःख करणारे व्यक्ती आहे, कुणीतरी शक्ती आहे, ह्या आपण भावनेतून बाहेर येऊ. तर हे प्लीज समजून घ्या. थोडंसं आपले जुने सत्र बघा. अजून जर कुणाला डाऊट असेल तर ह्यावर काम करा. कारण हे जेव्हा आपल्याला समजेल, तेव्हा आपलं मन शांत होईल आणि आपल्याला अनेक गोष्टी समजायला लागतील, की आपण असे नाही आहोत, की आपली शक्ती कुणाच्या तरी बाहेरच्या हात जसं बी के शिवानीजी सांगतात, की तुमच्याच विचारात आहे सगळं, तुमच्या आतमध्येच आहे. तर हे आतमध्ये, आतमध्ये, आतमध्ये म्हणजे काय नेमकं? तर मी सांगते म्हणून नाही, स्वतः विचार करायचा. की असे कुठले विचार आहेत आणि हेच आहे म्हणूनच युनिफाईड हे प्रॅक्टिकल गाईड आहे. इथं बाबाजींनी पहिल्या वाक्यात सांगितलंय, कुणीही मदत करणार नाही किंवा हे पुस्तक तुम्हाला काहीही मदत करणार नाही. किती मोठं वाक्य आहे. हे पुस्तक फक्त आणि फक्त तुमच्या विचारांमध्ये सुधारणा करायला तुम्हाला मदत करेल. हे पुस्तकाकडनं तुम्ही काही अपेक्षा करू नका. कारण बाबाजी म्हणतात, तुम्ही ऑलरेडी परिपूर्ण आहात. तुम्हाला फक्त विचारांमध्ये सुधारण्याची गरज आहे. दॅट्स इट. तर ही विचारांची सुधारणा म्हणजे काय? हे आपल्याला येणाऱ्या आठवड्यात कळेल. पण त्याआधी तो ईश्वर दुःख देत नाही हे समजून घ्या. ते सगळं माझ्या हात आहे. इतकाच विश्वास आपल्याला निर्माण करायचा आहे, की मीच त्याच्या प्रतिमेत बनली आणि हे जे काही आपल्याला मॅनिफेस्टेशन, इच्छापूर्ती किंवा त्रास देणारी लोक, आपले भोग, कर्म हे जे सगळं आहे ना, हे सगळं आपल्या प्लॅनशी रिलेटेड आहे. आपल्या सोल प्लॅनशी रिलेटेड आहे. आपणच हे लिहून आणलंय. आपणच सगळी आपली दुःख आपल्यावर ओढवलीत. हे जितकं वाईट वाटतं ऐकायला, इतका त्रासदायक वाटतं. पण तेच खरं आहे, तेच सत्य आहे. आणि म्हणून जेव्हा मी JTTP लावलं होतं, पिरामिड संस्थेचं, जेव्हा आमचे मास्टर येऊन याबद्दल सांगायचे, की तुम्हीच तुमचे त्रास निर्माण केलेत, तुमच्या आयुष्यात ते नातेवाईक तुम्हीच बोलवलेत, जे तुम्हाला त्रास देत आहेत. हे ऐकल्यानंतर पहिले 8 दिवस मी ध्यानाला बसायचीच इच्छा गेली. म्हणलं हे असलं मला नाही ऐकायचं. का? कारण मला काय ऐकायचं होतं, माझ्या आयुष्यातला त्रास दुसरा कुणीतरी निर्माण करतंय, मी नाहीये त्याची. मी खूप चांगली आहे. मी खूप केलंय सगळ्यांसाठी आणि मी त्याची जबाबदारी घेऊच शकत नव्हते स्वतःवर. आणि त्यामुळे पहिले 8 दिवस जेव्हा ध्यान रचायचं तेव्हा मी बऱ्याच वेळ झोपलेली असायचे, कधी ऐकायचे नाही. ही माझी मानसिकता होती. पण हळूहळू जो बदल होत गेला आणि जेव्हा मी बघत गेले ध्यानामध्ये कसे बदल होतात, त्याच्यासाठी ना एकच पाहिजे की आपल्यामध्ये नियमितपणा आणि सिरियसनेस. की मला माझं आयुष्य बदलायचं, हा जे आपण एकदा सुरू केलं करायला, की ह्या गोष्टी काही दिवसांनी आपल्याला सत्य समोर येतं. मान्य करा किंवा नाही करा. ते सत्य आहे. ते मी नाही बदलू शकत किंवा तुम्ही पण नाही बदलू शकत. जसं बाबाजींनी सांगितले, की आपण ईश्वराच्या प्रतिमेत बनवले गेलेत, हे सत्य कुणीही बदलू शकत नाही. हे मूलभूत सत्य आहे. कदाचित ते डळमळू शकतं, की होणाऱ्या त्रासामुळं. शारीरिक इतके त्रास आहेत, पैशाचे इतके प्रॉब्लेम आहेत, लोक नातेवाईक एवढे त्रास देतात. मग मी कशी काय ईश्वराच्या प्रतिमेत? तर ह्या अनेक उदाहरणांमुळं, परिस्थितीमुळं डगमगू शकतं, पण ते अंतिम सत्य आपण बनलेलो आहोत तर आहोत. केवळ आपण विसर पडलाय त्या मूळ स्वरूपाचा आणि त्याची आठवण आपल्याला या पुस्तकाद्वारे केली जाणार आहे. ज्यांना कुणाला असं वाटतंय तर जरूर आपले ध्यानाचे सुद्धा जे मेन कोर्सेस आहेत, मूळ JTTP म्हणा किंवा मास्टर बनो 21 दिवसाचा प्रोग्राम होता, मी तुम्हाला टाकलं होतं, तुम्ही ते जॉईन करा. तिथं तुम्हाला हेच ऐकायला मिळेल. आणि त्याप्रमाणे जी लोक आयुष्य जगतायत ना, त्यांचं आयुष्य बघा एकदा जाऊन. ते कुणालाही जबाबदार नाही धरत. त्यांचं प्लेन फ्लाईट म्हणजे मी किती लोक बघितली ऋषिकेशला असताना सुद्धा अनेकांना रूम्स मिळाल्या नाहीत. अनेकांना पण कुणीही कंप्लेंट करत नव्हतं. सगळेजण त्या मोडमध्ये होते की हे आपल्याला काहीतरी शिकवत आहे आणि आम्ही याची जबाबदारी घेतो. मी खरंच सांगते, तिथं बऱ्याचदा असं व्हायचं की वेळेवर गोष्टी व्हायच्या नाहीत किंवा पण कुणीही त्याची तक्रार करत नव्हतं आणि जे तक्रार करत होतं त्यांना रिअलाइज होत होते की आपण तक्रार नाही केली पाहिजे. कारण सगळ्यांना माहिती आहे ते अंतिम सत्य की कुठलीही परिस्थिती, माणसं किंवा काही सुद्धा आपण सगळं लिहून आणतो आणि आपला आत्मा हेच शिकवत असतो. जर आपण त्या इच्छापूर्तीशी फार जोडलेले असू तर तुमचे स्पिरिट गाईड म्हणा, तुमचे गुरु म्हणा, देवता म्हणा, एंजल म्हणा, हे सगळे तुम्हाला तेच शिकवत असतात किंवा ती सुप्रीम पॉवर की त्याच्यापासून लांब व्हा. थोडं डिटॅच करा, सरेंडर करायला शिका. सगळं कंट्रोलमध्ये पाहिजे माझ्या. ही सुद्धा आपला एक धडा आहे, ही शिकवण आहे आपली की हे झालंच पाहिजे. मग जेव्हा आपण सोडतो जाऊ दे होत नाही, कारण आपल्याला रिअलाइज आपण थकतो ना प्रयत्न करून, मग आपण म्हणतो जाऊ दे हे काही होत नाहीये, सोडून देऊ आता, विषयच सोडू, जाऊ द्या, नाही झालं तर नाही झालं, जे आहे ते मी स्वीकारते. शेवटी आपण थकून तेच म्हणणार ना.
त्यावेळेस मात्र ती गोष्ट होते. कशामुळं? कारण तुम्ही कंट्रोल सोडायला शिकलात. मागच्या जन्मामध्ये अनेक गोष्टींवर आणि लोकांवर कंट्रोल ठेवायचा पॉवर पाहिजे मला. ह्या गोष्टीमुळं आपलं नुकसान आणि ते कार्मिक लेसन, ती ऊर्जा तिथंच अडकलेली असते. ह्या जन्मामध्ये व्यक्ती शिकतो की मी कंट्रोल नाही करणार. असं ना आपण म्हणतो कंट्रोल फ्रीक आहे एकदम म्हणतो ना, की ज्याला प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल ठेवायची. घरात हे असंच पाहिजे, ही व्यक्ती माझ्या मताप्रमाणेच चालली पाहिजे. ही सुद्धा कंट्रोल ठेवायची ही पॉवर अशी त्याचा मिसयूज आहे ना. हेच आपल्याला युनिव्हर्स शिकवतं, जी कुठली शक्ती तुम्ही मानता. क्रिएटर आपला, सोर्स. आपण को क्रिएटर आहे. आपला ईश्वर म्हणतो आपण. तो ईश्वर जी काही शक्ती असते, ती आपल्याला ह्या गोष्टींची जाणीव करून देते. पण ती होते. पण हे तुमच्या सोलचे प्लॅन असतात, की मी असं आहे, मी असं करणार आहे, मला ह्या जन्मामध्ये हे शिकायचं. मग ती शक्ती तुम्हाला मदत करते. ठीक आहे, तुला हे शिकायचंय ना, चल ठीक आहे. तू तुझ्या मनाप्रमाणे. तर ही फ्री विल आपल्याला दिलेली आणि हे सोल प्लॅन आपणच आपल्या आपल्या कर्मानुसार, आपल्या जे काही लेसन घ्यायचे, ज्या धड्यांनुसार आपण आलोय, त्याच्यानुसार लिहून आणतो सगळे. आणि त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपण जेव्हा सोडतो, तेव्हा त्या गोष्टी घडायला लागतात. विश्वास ठेवणं सुद्धा. अनेकदा असं झालेलं असतं, की म्हणजे मी जेवढं वाचलंय सोल प्लॅन नुसार त्या पुस्तकामध्ये, की विश्वासघात झाल्यामुळं कुठलीही व्यक्ती ज्याबरोबर असं झालेलं आहे, ती ह्या जन्मामध्ये कोणावर विश्वासच ठेवू शकत नाही. आणि ते लहानपणापासून असतं, असं नाही हा अनुभव आलेले असतात. पण आपोआपच ते नेचर असतं आतलं, की कुणावर विश्वास ठेवायला घाबरायला लागतात. मग या जन्मातले पण अनुभव असतील, पण कदाचित काही व्यक्ती आधीपासूनच तशा असतात. तर त्यात त्यांचं काही नाही, ते जे झालेलं आहे मागच्या जन्मातलं, जो काही विश्वासघात त्यांच्या बरोबर घडलाय, त्यामुळे ते संस्कार घेऊन पुढे आलेले असतात. मग ह्या जन्मात किती जरी कुणी सांगितलं, तरी त्या गोष्टींवर विश्वास बसत नाही, माणसावर विश्वास बसत नाही. मग त्यांचा काय धडा असतो? की विश्वास ठेवायला शिकणे. त्यानुसार त्यांची त्यांची जी परिस्थिती लोक त्यांच्या आयुष्यात यायला लागतात. आणि मग त्यांना समजायला लागते की विश्वास ठेवणं पण गरजेचं आहे बऱ्याचदा. ह्यानुसार हे सगळे आपले प्लॅन्स, आपले धडे हे सगळे पेरलेले असतात. आणि आपण फक्त त्यावेळेस एक रोल प्ले करून त्या भावनांचा आनंद घेत असतो, एक्सपिरियन्स घेत असतो. आनंद नाही म्हणताना एक्सपिरियन्स घेत असतो आपण. कदाचित ती ती परिस्थिती, ती घटना वाईट आणि दुःखद पण असू शकते ना. म्हणून आपण आनंद आत्ता तरी म्हणू शकत नाही. पण खरं तर हा सोल लेवलला आपण आलोय. त्यामुळे आत्मज्ञानामध्ये ह्या गोष्टी संसारातल्या दृष्टिकोनातून बघून चालणार नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला थोडा विचार करणं गरजेचं असतं, की अशा गोष्टी आहेत. आणि हेच त्यासाठीच आपण पुस्तकं वाचणं, अशा लोकांचे आपण पॉडकास्ट ऐकतोय. ते काय सांगतायत एक्झॅक्टली? आता ह्यासाठीच अनेक पुस्तकं आपल्या संस्थेद्वारे सांगितली गेली. तर ती हळू वाचा. तर आपलं ज्ञान त्या थोडंसं ह्याच्याने पुढे जाणार आहेत आपण. सोबतच युनिफाईडमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी बाबाजी सांगतात. साक्षात बाबाजी आहेत. त्यामुळं थोडं युनिफाईड पुढे जाईपर्यंत थांबा. आपल्याला अनेक गोष्टी समजतील. ठीक आहे? तर जरूर या गोष्टीचा विचार करा, की कुणाच्या मनामध्ये असं आहे, की तो ईश्वर आहे जो मला दुःख देतोय आणि तो ईश्वरच आहे जो मला सुख देतोय, आनंद देतोय. हे ज्यांचे ज्यांचे विचार आहेत, मला नक्की कळवा, की मला असं वाटतंय विपुला, की मला माझा तो देवच त्रास देतोय. ह्याच्यात काही वाईट नाही आणि ते तुम्ही मला पर्सनलवर मेसेज करा. तुम्हाला ग्रुपमध्ये नको असेल तर. पण जे काही आहे ना आपल्या मनामध्ये त्याला फेस करा, डील करा त्याच्यासोबत. केवळ मी म्हणतीये म्हणून, कुठले मास्टर सांगतायत, बाबाजी सांगतायत म्हणून असं नाहीये. मला नाही पटत तर नाही पटत. पण हे आत्ताच क्लिअर करू आपण. म्हणजे काय होईल, की युनिफाईड आपण जसे पुढे जातो ना, आपल्याला जास्त सोपं जाईल ते समजून घ्यायला. तर ज्या मास्टरनी मला आज मेसेज केला, तिचे तर मी खूप आभार मानते, की तिने मला हे वाक्य लिहिलं होतं त्याच्यामध्ये. आणि मुळातच मी तिला हे लिहिलं, की मुळातच तू ईश्वर नाहीयेस. हे समजतीये म्हणूनच तुला असं वाटतं, की ईश्वर तुला दुःख देतोय. तर पहिलं त्याच्यावर काम कर. असं मी माझ्या अनुभवातनं सांगू शकते. राइट? मी कुणाचे विचार नाही बदलू शकत. प्रत्येकाने आपापल्या विचारांवर काम करायचं. फक्त एवढंच आहे, की एक मार्गदर्शक एक जे मला अनुभवता आलं या प्रवासामध्ये आत्तापर्यंत, त्यानुसार मी तुमची मदत करू शकते. तर ह्याच्यात काही वाईट नाहीये. पण जे काही आपले विचार आहेत ना, मतं आहेत ना, ती तुम्ही मला जरूर सांगा. आणि आत्ताच त्याच्यावर काम करा. मग आपण युनिफाईडमध्ये पुढे जाऊ. पुढचं आपलं सेशन, पुढचा आठवडा आपल्याला सुरू करायचा आहे. तर ह्यासाठी ह्या गोष्टी क्लिअर होणं फार गरजेचं आहे. आणि काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला युनिफाईड जसं-जसं पुढे जाईल तसं मिळायला लागेल. तर आपण सगळेजण उद्या भेटू.